मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणामध्ये सरकारवरचा दबाव दिवसागणिक वाढताना दिसतोय। हा दबाव जेवढा न्याय मिळवण्यासाठी आहे तेवढंच यामध्ये राजकारण सुद्धा दिसू लागलंय आणि त्याचा प्रत्यय आज बीडमधील सर्वपक्षीय आक्रोश मोर्चामध्ये पुन्हा आला। भाजपचे आमदार सुरेश धस ते जितेंद्र आव्हाड आणि संभाजीराजे ते मराठा आंदोलक मनोज जरांगे या सर्वांच्या निशाण्यावर होते परळीचे आमदार, महायुती सरकारचे मंत्री धनंजय मुंडे। बीडमधील आक्रोश मोर्चामध्ये नेमकं काय घडलं हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। ही दृश्य आहेत बीडमधल्या आक्रोश मोर्चाची। यात सर्वपक्षीय छोटे मोठे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात ही एकजूट दिसत होती। आरोपींना पकडून कठोर शासन करावं अशी मागणी इथे जमलेल्या सर्वांनी एकमुखानं केली। मुंडे विरोधाच्या बाबतीत सुद्धा सर्व वक्ते एकमुखानं बोलताना दिसले। सुरेश धसांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर टीकेचे बाण सोडले। पंकजा मुंडे यांनाही त्यांनी आपल्या शैलीत चिमटे काढले। परळीतील गुंडगिरीचं वर्णन करताना सुरेश धस यांनी सत्य चित्रपटाचा दाखलाही दिला। धनुभाऊंचं घर वर आहे, पंकुताईंचं घर खाली आहे। खाली हे सकाळी चहाला असतात आणि दुपारच्या नाश्त्याला वर असतात। आणि धनुभाऊ पंकुताई धनुभाईंनी तुमचं सगळंच काढून घेतलेलं तुम्हाला मिळच नाही लागलं। पंकुताई मला सवाल आहे तुमचा, संभाजीनगरला तुम्ही एअरपोर्टवर उतरला, 12 तारखेला तुम्हाला 12 डिसेंबर ही गोपीनाथजी मुंडे साहेब यांची जयंतीचा दिवस आहे, मान्य करतो मी, तुम्हाला जायचं होतं तिकडं, पण वाकडी वाट करून तुम्ही संतोषच्या घरी का गेला नाही? तो वैशिष्ट्य आहे असं, खून करणारे बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात आणि ज्यांचं गेलंय ते बी ह्यांच्याच घरी पाणी भरतात। हा नवीन परळीचा पॅटर्न पोराव तुम्ही शिकून घ्या आणि हा पॅटर्न याची व्याप्ती वाढत गेली म्हणून हे संतोष देशमुखांच्या पर्यंत आले। जरांगे पाटलांचं मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना बीडच्या 2 आमदारांच्या घरांवर हल्ले झाले होते। मस्साजोग हत्याकांडावर प्रश्न विचारण्यात हे दोन्ही आमदार जास्त पुढाकार घेताना पाहायला मिळाले। जरांगे पॅटर्नमुळे खासदार झालेले बजरंग सोनावणे यांनीही मुंडेंवर भरपूर आरोप केले। या वाल्मिक कराडच्या पाठीमागे आपली शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही। या केसचा निकाल जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं, याला राजीनामा द्यायला सांगा आणि दुसरा विषय काय करा तर याला 302च्या आरोपामध्ये अगोदर गुन्हेगार करा, तरच खऱ्या अर्थाने न्याय होईल, नाही तर आम्हाला न्याय होणार नाही। हे वाल्मिकांना संरक्षण हे जे आहे धनंजय मुंडे साहेबांचं आहे। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, ही केस अंडर ट्रायल चालली पाहिजे, ही फास्ट ट्रॅक वर चालतात म्हणून सरकारने जाहीर केलंय, तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। या मोर्चात भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि माजी आमदार नरेंद्र पाटील हे सुद्धा सहभागी झाले होते। सरकारनं या मोर्चाची दखल घ्यावी असं आवाहन एकेकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक असलेल्या आमदार अभिमन्यू पवार यांनी केली, तर माथाडींचे नेते असलेल्या नरेंद्र पाटील यांनी थेट फडणवीसांवरच टीका केली आहे। या आरोपींना लवकरात लवकर अटक नाही झाली तर हा संपूर्ण आक्रोश महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे लातूरला, धाराशिवला, जालन्याला सगळीकडे जाणार आहे। आणि ज्या पद्धतीनं कोपर्डीचे मोर्चे निघाले घटनेनंतर तसे मोर्चे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात निघतील। मुख्यमंत्री ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते, आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाच्या दबावाखाली त्या ठिकाणी काम करताय हे तुम्ही या जनतेला उत्तर त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। धनंजय मुंडे जोपर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळामधून अजितदादा पवारांनी त्यांना हाकलून काढलं पाहिजे। असा बीड पॅटर्न कुठं होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी
असं आवाहन माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी केलं. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणीही त्यांनी केली. पण मला माहित नाही त्याचा राजीनामा घेतील काय देतील, त्याला हकालपट्टी करतील. पण बीडच्या सगळ्या जनतेतल्या लोकांना मला हे सांगायचं आज, आणि ते सांगण्यासाठी मी इथं आलोय. आणि ते म्हणजे जर का त्याला पालकमंत्रीपद दिलं तर हा संभाजी छत्रपती घराणा बीडचं पालकत्व घेणार. या आक्रोश मोर्चाला मराठा मोर्चाचं स्वरूप आलंय का, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधलं. प्रत्येक भाषणात जातीचा उल्लेख दिसतोय असं निरीक्षण त्यांनी मांडलं. परळीतील परिस्थिती पाहता वेळीच कारवाई झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये आग लागल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशाराही त्यांनी दिलाय. या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी. अहो, एवढ्या जनतेला माहिती आहे हक्काचा बाप कोण आहे, तर त्याला मंत्रिमंडळात ठेवलाय कशाला? त्याला मंत्रिमंडळात पहिला हाकला. पहिल्यांदाच थेट राजकारण्यांनी भरलेल्या व्यासपीठावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंची एंट्री झाली. मराठा समाजासोबत राहणारा आमदार कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्या मागे उभे राहा असं आवाहन त्यांनी समाजाला केलं. मंचावरील आमदार खासदारांनी आंदोलकांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी अशी सूचना सुद्धा त्यांनी केली. या बीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी, जेवढे आमदार गोळा करायचे तेवढे करा, विरोधी पक्षाचे, सत्ताधाऱ्याचे, आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नावं घेतले ते सगळे अटक करा. त्यांच्या मागचे हाकाका काय म्हणतात का ती वेगळंच ती धरा. हे सगळं राजकारण, जातकारण कानावर आदळत असतानाच वातावरण तेव्हा भावूक झालं जेव्हा संतोष देशमुखांची मुलगी बोलायला उभी राहिली. असं तर वाटतंय न्याय मिळेलच, कारण की त्यांनीच कधी अन्याय केला नव्हता तर त्यांना न्याय का मिळणार नाही. आणि जे स्लो काम चालू आहे ते लवकरात लवकर झालं पाहिजे आणि जी प्रक्रिया आहे ती लवकर होऊन माझ्या वडिलांना न्याय लवकरात लवकर मिळाला पाहिजे. लोकसभा ते विधानसभा या काळात बीडमधील जनतेनं अनेक मोठे बदल पाहिले. जरांगे पॅटर्नचा धसका अनेकांनी घेतला. आजच्या आक्रोश मोर्चावर त्याची छाप सुद्धा दिसली. या सगळ्या कल्लोळात देशमुखांच्या लहानग्यांचा आवाज हरवणार नाही याची काळजी हे सर्वपक्षीय नेते घेतील अशी आशा करूयात. आफताब शेख आणि गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.